नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे, की ज्या डिफरंट टाइपच्या लेन्सेस आम्ही मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये वापरतो त्याविषयी. आता तुम्ही विचाराल, की मोतीबिंदूच्या ऑपरेशनमधला लेन्स हा एकच महत्त्वाचा भाग आहे का? तर तसं नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी आमच्याकडे ऑपरेशनसाठी येता, त्यावेळी बऱ्याच गोष्टी तुम्ही ऑलरेडी चॉईस केलेल्या असतात. म्हणजे जसं आमच्या इथं अद्ययावत सगळी यंत्रणा आहे. शस्त्रक्रियेचे जे तंत्रज्ञान वापरतात ते ॲडव्हान्स आहे. आमचे सर्जन्स एक्सपिरियन्स्ड आहेत आणि कौशल्य आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही चॉईस केलेल्या असतात. जो तुमच्या ऑपरेशनचं सक्सेस 90% वेळा याच्यावर अवलंबून असतं, की तुम्ही कुठे आणि कोणाकडून ऑपरेशन करून घेताय. परंतु 10% भाग जो तुमच्या हातात असतो निवडीचा, तो असतो की तुम्ही कुठली लेन्स वापरण्यासाठी उत्सुक आहात. आता ही लेन्स जे टाईप असतात, हे तुमच्या गरजेनुसार आणि तुमच्या डोळ्याची जी पूर्व तपासणी आपण केलेली असेल, या दोन्हीच्या वर अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही जर मला विचारलत, की मला कुठली लेन्स वापरणं योग्य आहे, मला फोनवर सांगा किंवा मला YouTubeवरनं सांगा, तर ते सांगणं अवघड आहे. कारण प्रत्यक्षात ज्यावेळी आपण तपासणी करतो आणि सगळं त्याचे मेजरमेंट्स होतात, तुमच्या विषय, तुमचे जे जॉब आहे, तुम्ही काय काम करता, हे जे माहिती घेतो, त्यानंतर तुम्हाला आम्ही हा सल्ला योग्य पद्धतीने देऊ शकतो. आता एक 3 महत्त्वाचे जे प्रकार आहेत लेन्सेसचे त्याविषयी मी सांगतो. ट्रायफोकल हा जो लेन्सचा प्रकार आहे, याच्यामध्ये आपण लांबची, जवळची आणि इंटरमिजिएट या तिन्ही दृष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ह्या लेन्समध्ये 3 फोकल पॉइंट्स असतात. एक डिस्टन्ससाठी, एक इंटरमिजिएटसाठी आणि एक निअरसाठी. परंतु ह्याचा एक साइड इफेक्ट असा असतो, की रात्रीच्या वेळी कुठल्याही लाईटच्या भोवती पाहिलं तर वलय दिसतात आणि त्यामुळे ज्यांना नाईट ड्रायव्हिंग करायचं असतं, ज्यांना कमी उजेडात काम करायचं असतं, त्यांना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारची गरज नसेल, की रात्री मला ड्राईव्ह नाही करायचं, मला अगदी कमी उजेडात काही जवळची कामं करायची नाहीत, तुम्हाला उजेड चांगला मिळाला तर तुम्हाला छान वाचता येतं यानं आणि रात्रीच्या वेळी तुम्ही अव्हॉइड करू शकता ड्रायव्हिंग करणं. त्याचा फायदा अर्थात असा होतो, की चष्म्यावरचं जे तुमचं अवलंबन आहे ते कमी होऊन जातं. आता याच्यामधला दुसरा जो ॲडव्हान्स प्रकार आहे तो EDOF किंवा एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस आहे. याच्यामध्ये ट्रायफोकलपेक्षा रेंज कमी केलेली असते. म्हणजे लांबपासून अगदी जवळचं यात दिसत नाही, परंतु हाताच्या अंतरावरचं दिसतं. पण याच्यामध्ये फायदा असतो, की तुम्ही नाईट टाईमला जर तुम्हाला कधी ड्रायव्हिंग करायचं असेल, तरी एवढा इश्यू येत नाही. कारण लाईट स्प्रेड जो होतो, तो ट्रायफोकलच्या तुलनेत खूप मिनिमम असतो आणि त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर बऱ्यापैकी चष्म्यावरचं अवलंबन कमी करायचं आहे, पण त्याच वेळी तुम्हाला ओकेजनली नाईट ड्रायव्हिंग सुद्धा करायचं आहे, तर अशा वेळी आम्ही EDOFचा सल्ला देतो. आणि ज्यांना डोळ्यामध्ये काही दोष आहेत, म्हणजे त्यांचे डोळे पडद्यामुळे किंवा नसेमुळे किंवा बुबुळामुळे काही प्रमाणात त्याच्यामध्ये कमजोरी आहे. तसंच ज्यांना रात्री भरपूर ड्रायव्हिंग करायचं आहे, कंपल्सरी करावंच लागणार आहे, ज्यांचं कमी उजेडात जास्त काम असतं, अशा वेळी आम्ही त्यांना मोनोफोकल नावाच्या लेन्सचा पर्याय देतो. याच्यामध्ये दूरची दृष्टी स्पष्ट होते आणि जवळच्यासाठी चष्मा लागतो. ओके. याशिवाय या तिन्ही प्रकारामध्ये टोरिक लेन्सचाही वापर करतो आम्ही. टोरिक लेन्स ही वेगळी लेन्स नसते, तर याच्याच एक सब टाईप आहे, ज्याच्यामध्ये जर तुमच्या डोळ्यामध्ये सिलेंड्रिकल नंबर असेल बुबुळात, तर तो सुद्धा आम्ही या टोरिक लेन्सच्या सहाय्याने करेक्ट करतो. तर आता तुम्हाला थोडक्यात माहिती मिळाली असेल, की कुठल्या टाईपच्या लेन्सेस आहेत. अर्थात तुम्हाला कुठली सगळ्यात योग्य राहील हे सांगण्यासाठी तुम्ही जरूर आपल्या नेत्रतज्ञाला दाखवा आणि त्याच्यासाठी ज्यावेळी आपण प्री ऑपरेटिव्ह करेक्ट मेजरमेंट घेतो, त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू शकतो, की तुमच्यासाठी सगळ्यात योग्य लेन्स कुठली आहे. धन्यवाद.